आज आपण एका थरकाप उडवणाऱ्या घटनेत प्रवेश करणार आहोत, जिथे एका साध्या कुटुंबाचं सुख एका विकृत मानसिकतेच्या तरुणामुळे चिरडलं गेलं आणि समाज हादरून गेला. ही कथा आहे एका निष्पाप कुटुंबाची आणि एका तरुण मुलाच्या विकृतीची, ज्याने एका क्षणात होत्याचं नव्हतं गेलं. हा किस्सा फक्त गुन्ह्यापुरता मर्यादित नाही, तर प्रेमाच्या नावाखाली लपलेल्या वासनेचा आणि विश्वासघाताचा आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका शांत सुंदर गावात ही घटना घडली. गाव प्रेमळ व मेहनती लोकांनी भरलेलं होतं. तिथे सुवर्णा नावाची एक स्त्री राहत होती. गोपनीयतेसाठी नावं बदललेली आहेत. सुवर्णा नावाप्रमाणेच सोन्यासारखी तेजस्वी निर्मळ होती. तिचं आयुष्य तिच्या पती माधव, 2 जुळ्या मुलं, सासू सासरे आणि दीर जाऊ यांच्या प्रेमाने उजळलेलं होतं. पहाटेपासून शेतात कष्ट, दिवसभर मेहनत आणि संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ, हेच तिचं जग होतं. तिच्या चेहऱ्यावरचं निखळ हास्य संपूर्ण कुटुंबाला आनंदी करायचं. त्यांच्या शेजारी समीर नावाचा 18 वर्षांचा मुलगा राहत होता. शांत, लाजाळू, पण डोळ्यात एक वेगळीच चमक घेऊन. नुकताच तो 12वी नापास झाला होता. मोबाईलमध्ये गुरफटलेला, काल्पनिक दुनियेत रमलेला. त्याला सुवर्णा खूप आवडायची. शेतात काम करताना तो लपून तिच्याकडे पाहत बसे. तिचं हसू, तिचं काम करण्याचं मनोभाव, सगळ्याचा तो चाहता होता. त्याला वाटायचं सुवर्णा एक परी आहे, जी त्याचं जीवन बदलून टाकेल. समीरसाठी ती फक्त शेजारीण नव्हती, तर स्वप्नातील राणी होती. तो तिच्यासाठी गाणी ऐकायचा, कविता लिहायचा, तिचं नाव वहीत लिहून लपवून ठेवायचा. त्याला खात्री होती की एक दिवस सुवर्णा त्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल. पण सुवर्णा त्याला लहान भावासारखे वागवत असे. अरे समीर, जेवलास का? अशा आपुलकीच्या विचारपुशीत त्याला प्रेम दिसायचं. हळूहळू त्याच्यात निराशा वाढली. अपेक्षांचा डोंगर कोसळून तो हिंसक होत गेला. सुवर्णा त्याच्याशिवाय कोणाचीच नसावी हा विचार त्याच्या मनात घर करून बसला. मोबाईलवरील अश्लील ग्रुप्स, व्हिडिओ आणि चुकीच्या संगतीमुळे त्याची विचारसरणी विकृत झाली. त्याला स्त्रिया म्हणजे फक्त शारीरिक भूक भागवणारी वस्तू वाटू लागली. सुवर्णा त्याच्याशी बोलली की त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यासारखं वाटायचं. त्याने तिला फोन मेसेज केले. अगदी तू सुंदर दिसतेस असंही लिहिलं. सुवर्णाने हसून दुर्लक्ष केलं, पण थोडी धाकधूक झाली. शेजारच्या नात्याला तडा जाऊ नये म्हणून ती गप्प राहिली. मात्र समीरला तिचं दुर्लक्ष अपमानासारखं वाटलं. त्याचा अहंकार जखमी झाला. सुवर्णाच्या हसण्यातून त्याला चिडचिड व्हायला लागली. तिच्यावर हक्क गाजवण्याची भावना इतकी वाढली की तो काहीही करण्यास तयार झाला. एक दिवस दुपारी सुवर्णा शेतात एकटी काम करत होती. समीरने अनोळखी नंबरवरून फोन केला. पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा घेतल्यावर त्यांनी थेट म्हटलं, सुवर्णा, मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध हवे आहेत. मला तू आवडतेस. सुवर्णा स्तब्ध झाली. ज्या मुलाला ती मुलासारखं मानायची तो असे कसे बोलू शकतो? तिने रागाने झापलं, तुला लाज नाही वाटत? तू माझ्या मुलासारखा आहेस. पण समीर थांबला नाही. दारू किंवा नशेतल्यासारखा तो अडखळत म्हणत राहिला, मी तुझ्यावर प्रेम करतो. नकार दिलास तर स्वतःचा जीव घेईन. सुवर्णाने त्याला शिव्या दिल्या. फोन कट केला. ती घाबरली होती, पण नवऱ्याला सांगून शेजार बिघडवायचा नव्हता. तिला वाटलं समीर शांत होईल, पण तो अधिकच विकृत विचार करू लागला. ही माझ्यासोबत येत नाही तर हिला धडा शिकवायचाच हवा. तो चाकू घेऊन तिच्या वाटेवर लपून बसला. सुवर्णा घरी जाताना अचानक तो मागून झेपावला. तिच्या पाठीवर, हातावर, मानेवर सपासप वार झाले. सुवर्णा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिच्या ओरडण्याला प्रतिसाद देणं दूर, शेताच्या दुसऱ्या टोकाला सासूबाईंनाही काही कळलं नाही. त्याने तिच्या चेहऱ्यावर वार करून तिचं सौंदर्य नष्ट केलं. दागिने हिसकावले, मोबाईल घेतला आणि पळून गेला. थोड्याच वेळात सासूबाई त्या मार्गाने आल्या आणि सुवर्णा रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. लोक जमले. तिला दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टर म्हणाले 267 टाके घालावे लागले. तिचं रूप कायमचं बिघडलं. पोलिसांनी समीरवर अटक केली. या घटनेतून एक धडा स्पष्ट होतो. मोबाईल, सोशल मीडियाचा अतिवापर, चुकीच्या सवयी यामुळे तरुणाईत विकृती वाढते. लहानपणापासून योग्य संस्कार, योग्य मार्गदर्शन न दिल्यास समाजासाठी हे एक धोक्याची घंटा ठरू शकतं. प्रेम आणि वासना यातला फरक न कळल्याने एका निष्पाप स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ही कथा फक्त एका घराचं दुःख नाही, तर संपूर्ण समाजाला सावधान करणारा संदेश आहे. कारण विकृती जेव्हा मनावर ताबा मिळवते
तेव्हा ती कोणाचंही आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करू शकते आणि कदाचित पुढचा बळी कोण हे कोणालाच माहीत नसतं. म्हणूनच मित्रांनो, सजग रहा, सतर्क रहा, कारण गुन्हेगारी कधीच झोपत नाही. पुढच्या भागात पुन्हा एका नव्या थरारक सत्यकथेसह भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.